वचा लागलो निजचरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर. दरिता पंढरीची वाट दरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. नृत्य छंदे उडती रज नृत्य छंदे उडती रज ते सहज चालता. वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. तुका म्हणे गरुड टके तुका म्हणे गरुड टके वैष्णव निके संभ्रम. वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला हा 883 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्री तुकोबाराय पंढरीचा महिमा पांडुरंगाचा महिमा तर आहेच आहे, परंतु पंढरीला चालणाऱ्या साध्या सरळ वारकऱ्याचा महिमा आपल्याला स्पष्ट करून सांगतात. संतांचे हे खूप उपकार आहेत. संतांचे हे खूप उपकार आहेत ते असे. भगवंताचा महिमा, मोठ्या मोठ्या तीर्थाचा महिमा, वैकुंठाचा महिमा, हा महिमा तो महिमा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातो. निरनिराळ्या प्रकारातून, निरनिराळ्या उपपत्तीतून, अगदी शास्त्र पुराणातून, गीता, भागवत, महाभारत इकडून तिकडून सगळ्या ग्रंथात सांगितलं जातं. पण हा महिमा आपल्याला विश्वासानं आपण घेतो, गोष्ट चांगली आहे, पण यातलं प्रत्यक्ष फार कमी असतं. वैकुंठ स्वर्ग जसं ऐकायचंच असतं, वैकुंठ ऐकायचंच असतं. लोक म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दिसणाराला दिसतो, पण हे यातलं प्रत्येक बरंचसं अदृश्य असतं, अशी गोष्ट आहे. पण शास्त्रकारांनी आणि संतांनी आपल्यावर हा उपकार केला आहे की जशा अदृश्य महत्त्वाच्या गोष्टी आहेत मनुष्याच्या कल्याणाच्या, देव असतील, देवाचं धाम असेल, देवाची नदी असेल, काय असेल ते, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणाऱ्या काही गोष्टींचाही महिमा वर्णन केलेला आहे. काय काय महिमा वर्णन केलं? आता गाय दिसते की नाही आपल्याला, रस्त्याने दिसते, लोक कसायाकडे घेऊन जातात खुशाल बेछूटपणे, काही वाटत नाही त्यांना. त्या गायीचा महिमा किती वर्णन केलं आहे. बापरे, 33 कोटी देव तिच्यात असतात. त्या गायीला मनुष्याचं पाप दिसतं. ती गाय मनुष्याला सर्वस्व जीवन देते आणि तिची सेवा केली की परमेश्वराची सेवा केली. गवांमध्ये वसाम्यहम, मी गायींच्या मध्येच राहत असतो असं भगवान म्हणतात. त्या गायीचं महत्त्व खूप वर्णन केलं. पण कुणा करता? जे श्रद्धेनं घेईल त्याचे करता. अडचण नेहमी सांगत असतो मी, परत परत त्याला वेळ देणार नाही जास्त, की ज्या गोष्टी अवघड असतात पण अदृश्य असतात त्यांच्यावर विश्वास बसत नाही, कोणाला माहिती आहे का नाही ते. आणि ज्या गोष्टी दृश्य वस्तू सांगितलेल्या आहेत त्यांच्यावर भरोसा बसत नाही. हे तर आम्ही नेहमी पाहतो. गाय पाहतो, गाय, वैष्णव, ब्राह्मण, साधू, तीर्थ, व्रत हे सगळे आहेत. यांच्यावर अशा प्रकारचा भरोसा. एक तर जे दिसतं त्याची सेवा परमेश्वर मानून केली पाहिजे, नाहीतर जे नाही दिसत ते दिसण्याकरता जे दिसतं त्याचा छंद सोडून एकांतात साधना केली पाहिजे. परत बोलू, जे दिसतं आणि शास्त्रकारांनी संतांनी ज्याला महत्त्व सांगितलं आहे त्याची विश्वास ठेवून आहे तशी सेवा केली पाहिजे, तरी माणसाला सिद्धी मिळेल. आणि जे दिसत नाही ते दिसण्याकरता जे दिसतं आहे त्याला फाटा देऊन एकांतात त्याची साधना केली पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर न जमतील
तर मनुष्याची बरी गत अशा प्रकारची नाही ही गोष्ट. म्हणून संतांनी वेळोवेळ अट्टहास केला आणि त्यातलाच हा प्रकार आहे. हे पंढरीचं महात्मा, वैष्णवाचं महात्मा, धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. अलौकिक असे खूप अभंग आहेत, पण ते खूप अभंग या पद्धतीचे नाहीत. प्रत्येकात नवीन नवीन मुद्दे आहेत. यातला मुद्दा काय आहे? यातला मुद्दा एवढाच आहे, धरिता पंढरीची वाट. पंढरीच्या वाटेला तुम्ही लागा, नुसतं पंढरीच्या वाटेला लागा की तुम्हाला सगळं प्राप्त आहे. मुक्ती प्राप्त आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. मुक्ती नाही संकट मुक्तीचे. हे कसं पटतं माणसाला? पटणार नाही आहे पहिल्या प्रथम. कारण आहे की मुक्ती मिळवणं म्हणजे जन्ममरणातून मुक्त होणं, काम क्रोध विकारातून मुक्त होणं, यमाच्या तावडीतून मुक्त होणं, गर्भवासातून मुक्त होणं, त्रिविध दुःखातून त्रिविध तापातून मुक्त होणं आणि मुक्त होणं म्हणजे मोक्ष मिळवणं. ही गोष्ट सगळ्यात अवघड आहे. याच्यापेक्षा अवघड काहीच नाही. दुसरं काहीच नाही याच्यापेक्षा अवघड. आणि अवघड आहे तर हे मिळवायला चालल्यानंतर आपल्यावर इतकी संकटं येतात, इतकी संकटं अशा प्रकारची येतात की त्या संकटाला तोंड देता देता तोंडाला फेस येतो. आणि त्या मुक्तीचं संकट अजिबात नाही पंढरीची वाट धरल्याबरोबर. ही गोष्ट माणसाला सहज कशी पटावी सांगा? कशी पटावी? बरं, पंढरीची वाट धरणारे थोडे नाही, पुष्कळ लोक जातात. आपणही जातो, पुष्कळ लोक जातात. प्रत्येकाला मुक्ती प्राप्त झाली आहे असं आपल्यालाही दिसत नाही. शास्त्रकार संत एवढे मोठे म्हणतात, त्यांना हे बरोबर नाही असंही म्हणता येत नाही. असे तोंड दाबून बुक्याचा मार होऊन जातो सगळा विचार केला तर. पण एक गोष्ट आहे की ही गोष्ट एकदा करून चालत नाही. ही सातत्यानं करावी लागते, परत परत करावी लागते. आणि मन तयार होत नसतं तरी त्याला तयार करून करावी लागते. म्हणून संतांनी सांगितलेलं हेच पण रोज ऐकावं लागतं. आणि एका संतांच्यावरती भरोसा ठेवून त्यांनी सांगितलेलं सगळं बरोबर आहे आणि आपल्याला जे वाटतं, जे कळतं, जे समजतं आणि जे तर्क आपण करतो ते सगळं त्या ठिकाणी बाजूला ठेवावं. असं करीत गेलं की हळूहळू तुकाराम महाराजांचं एक एक वचन आपल्याला अमृतासारखं गुण द्यायला लागतं. नुसतं औषध पाहिल्याने एकदा घेतलं त्याच्यावर भरोसा ठेवला नाही, गुण येत नाही महाराज, येत नाही. सगळी पथ्य पाळावी लागतात. जिभेचे चोचले बाजूला फेकून द्यावे लागतात. औषधाच्या ठिकाणी आयुर्वेदात लिहिलंय बरं की 3 गोष्टी पाहिजेत पेशंटकडे. एक, दिलेल्या औषधावर अमृताची भावना पाहिजे की हे अमृत आहे, याने कसं माझं बरं होतं. होणारच नाही, रोग वाढेल उलटा. तर औषधाच्या ठिकाणी अमृताची भावना. वैद्याच्या ठिकाणी धन्वंतरीची भावना. वैद्य म्हणजे माझा भगवंत आहे असं समजा की तो आज मला नीट करायला आला आहे, मला तो आज दुरुस्त करणार आहे. आणि या औषधापासून मी नीट होईन अशा प्रकारची पक्की भावना. अशा प्रकारचे ह्या 3 गोष्टी असल्या तर पथ्य पाळून हे घेतल्यानंतर औषधाचा गुण जरूर येतो. त्याप्रमाणे हे भवरोगाचे औषध आहे आणि शास्त्रांनी संतांनी आपल्याला दिलेलं आहे. तर पंढरपूरला आपण जातो ही गोष्ट खरी आहे, पण पंढरपूरचा महिमा आपण जाणून घेतला, विश्वासानं जर पत्करला तर तो महिमा आपल्याला उपयोगाला येतो. अशी गोष्ट आहे. एखादं दैवत असतं आणि एखादा जाणता माणूस आपल्याला सांगतो की तुमचं कुळदैवत तुम्हाला कोपलेलं आहे, तुम्ही त्याला दर्शनाला जा. खंडोबा दैवत असेल जेजुरीला जा, तिथे सगळं तुमच्या कुळधर्माप्रमाणे करा, तुमचं बरं होईल. त्यावेळेला काय खूप केलं देवाचं, अमुक केलंय तमुक केलं. नाही, मी सांगतो ते करा.
मग कधी बरं होईल? कधी बरं होईल? जाऊन आल्यावर बरं होईल का? का तिथं गेल्यावर बरं व्हायचं जाणवेल? कसं होईल? त्याने म्हणलं नाही, तुम्ही नुसते वाटायला लागले की तुम्हाला फरक पडेल. तुम्हाला ज्या वेदना होतात ना, छातीतून वेदना होतात ना, तुम्ही त्या देवाच्या वाटायला लागले की तुमचं बरं होतं. अशी गोष्ट. हे जसं असतं आणि असतं तसं. म्हणून म्हणून एक गोष्ट या कर्मकांडामध्ये, की आपल्याला एखाद्याने सांगितलं की तुम्ही अमक्या ठिकाणी जा म्हणजे तुमचं बरं होईल, तर अडचणी इतक्या असतात की जाता येतच नाही. एक 8 दिवस जाता येत नाही. 8 दिवस जाता येत नाही. आणि हे दुखणं समस्येचं फार गंभीर असते. काय करावं? 8 दिवस सोसावं का? नाही. मग ते म्हणतात तुम्ही असं करा, भाग बांधून ठेवा. भाग बांधून ठेवा. काही वस्तू एकत्र बांधून देवापुढे असं वर लावून किंवा कोणाला देवाच्या असं ठेवून द्यायचं. त्याला प्रस्थान ठेवणं किंवा भाग बांधून ठेवणं म्हणतात. आणि तो भाग बांधून ठेवला की आपण त्याला आणि त्या ठिकाणी एक करार करून एक लिहून दिल्यासारखं होतं त्या देवतेला, की आम्ही नक्की करणार आहोत 8 दिवसांनी. म्हणजे वाटसुद्धा धरण्याची गरज नाही. त्याच्याही आधी हा प्रयोग केला की आपल्याला फरक पडतो. असा अनेकांना अनुभव येतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की पंढरीला गेल्यावर, पांडुरंगाला पाहिल्यावर, त्याला विनंती केल्यानंतर, त्याला आपली भावना कळल्यानंतर, मग त्याच्या मनात आल्यानंतर, मग त्यानं इच्छा करावी, मग आपलं बरं व्हावं किंवा मग आपल्याला मोक्ष मिळावा असं नाही. तुमच्या मोक्ष मिळण्याची प्रक्रिया तुम्ही पंढरीची वाट धरल्याबरोबर सुरू होते असं तुकाराम महाराजांना म्हणायचं. याच्याकरता पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाचं प्रेम, जाण्याची उत्कट इच्छा, जाण्याला संगती, वैष्णवासमवेत जाण्याची पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. अशी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग काय? पंढरीची वाट धरल्यानंतर तुम्हाला मुक्तीचं संकट नाही. एक लक्षात ठेवा, मुक्ती मिळाली असं नाही, मुक्ती हातात मिळाली असं नाही, मुक्तीचं संकट नाही. याचा अर्थ असा होतो की पंढरीची वाट धरण्याच्या व्यतिरिक्त मुक्ती करता जर तुम्ही काही करायला गेले तर तुमच्यावर खूप संकट येतात, असाच अर्थ होतो. ऐशी या संकटाचे संधी धाव घालावी कृपाने. मुक्तीचं साधन करता करता हे विषय दूर जातात आणि मुक्ती मिळत नाही असा मधीच मनुष्य लोंबतो. कारण पूर्ण अधिकार येत नाही, त्या अधिकारानं साधन केलं जात नाही, त्यामुळे मुक्ती मिळत नाही. आणि हा मोह, माया, विषय, शरीर हे त्या मुक्तीसाठी सांडून दिलं असतं. म्हणजे याचंही सुख नाही, त्याचं नाही, अशी गोष्ट आहे. मग काय होतं? होईल संचिताची सत्ता, अंगा येईल पराधीनता, ठावतो न दिसे लपता, बहुचिंता प्रवर्तते. आपण प्रवासाला निघालो आणि रस्त्यात सांगितलं लोकांनी इथं गाव आहे, तिथं गाव आहे. गाव काही लागेना आणि दिवस मावळत चालला. आणि लोकांनी सांगितले त्या जंगलात फार धोका आहे, हिंस्र पशु आहेत, चोर आहेत, दरोडेखोर मारतील, मारून टाकतील तुम्हाला. इकडं दिवस मावळायला लागलाय, इकडं गाव जवळ दिसत नाही, नीट रस्ता दिसत नाही आणि नुसतं जंगलच अशा प्रकारचं आहे. अशा माणसाची छाती जशी धडधड करायला लागते. संध्याकाळच्या वेळेला नवीन जंगलात सापडून काहीच मिळालं नाही, कोणाचीच भेट नाही आणि सगळं भयच भय तिथे आहे. अशा वेळेस त्याचं जे होतं ते त्या ठिकाणी होतं की काय, मृत्यूचा दिवस जवळजवळ येऊ लागतो, क्षण जवळजवळ येऊ लागतं. सगळ्या इंद्रियात खळबळ माजायला लागते. काय करावं कळत नाही, साधन कळत नाही, सुखाची साधना कळत नाही, मी कुठं जाणार आहे ते माहीत नाही. अशा प्रकारच्या वेळेला होईल संचिताची सत्ता, अंगा येईल पराधीनता, ठावतो न दिसे लपता, कुठं लपताच येत नाही आणि चिंतेने मनुष्य ग्रासून जातो. असा अंतकाळ जवळ आल्यानंतर असं संकट येते, याला संकट म्हणतात. आणि या संकटाची संधी, या संकटाच्या संधीत तुम्ही देवा धाव घाला आणि मला या संकटातून सोडवा. आता माझी बळ बुद्धी काही काम करीत नाही, माझं बळ तुम्हीच, माझी बुद्धी तुम्हीच, असं तुकाराम महाराज देवाला मृत्यूच्या संकटात जीवानी जसं आळवावं तसं आळवतात, त्याला शिकवतात.
तर असं संकट क्षणक्षणाला माणसाला जीवनात येतं, प्रारब्धानं येतं, आपण वाढून ठेवल्यानं येतं. आणि आपण मुक्तीच्या मार्गाला लागल्यावर सुद्धा अशी संकटं सोडित नाहीत, प्रारब्धाची संकटं आपल्याला सोडत नाही. आणि मुक्तीकरता केलेल्या साधनेचंही आपल्याला कल्पना नसते नीट, म्हणून त्याच्यातही संकटं येतात. आणि माया मोह हे सगळे जे विकार आहेत ते माणसाला मुक्तीकडे जाऊ देत नाहीत, ते मध्ये मध्ये संकट करतात. आणि चौथी गोष्ट, आपण जर साधना करायला लागलो तर त्या साधनाच्या मधलेच संकट येतात. आपण पाहून गेलो एकदा काय, जीही सकळ भूतांच्या हिची निरालंबी अव्यक्ती पसरलेली आसक्ती भक्तिवीण त्या महेंद्रादी पदे करिताची वाट वध्याने रिद्धिसिद्धी पुढे येतात. मग त्या रिद्धिसिद्धी आपल्याला गुंतवतात आणि त्या मुक्तीपासून फार बाजूला नेतात प्रलोभन दाखवून. आणि जर प्राप्त केलं तर महेंद्रादी पदे, देवतांची पदं आडवी येतात. एक त्याच्या आधी विरक्त जर झाला, कारण काय, पंढरीची वाट धरल्यानंतर आपल्याला मोक्षाकडे जायचे यावर भरोसा लोक सहसा ठेवत नाही. आणि मुक्तीचा जो मार्ग आहे, काय मुक्तीचा मार्ग आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, शमदम ची लक्षणं आहेत, शमदम श्रद्धा उपरम तितिक्षा मुमुक्ष समाधान मुमुक्षुत्व वगैरे वगैरे, या मार्गानं म्हणजे वैराग्य धारण करून मुक्ती मिळवायला जायचं. कारण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, होय की नाही, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान नाही, विरक्ती वाचून काही ज्ञानासिद्ध गणेशी नाही, हे ठरलेलं आहे. मग ते वैराग्य धारण करावं लागतं आणि ते वैराग्य धारण करण्याकरता देहाच्या आणि प्रपंचाच्या आसक्तीतून बाजूला निघावं लागतं. मग जंगलात जाणं होतं, कुठं तीर्थाला राहणं होतं, कुठं साधूंच्या संगतीत राहणं होतं, हे करायला जावं लागतं. म्हणजे मुक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याच्याकरता प्रपंच सोडून जाणे, या प्रक्रियेने जर माणूस त्या ठिकाणी चालला तर त्याला ही संकटं येतात. रिद्धिसिद्धी येतात आणि देवतांची पदं येतात. मग त्याचं निराकरण करीत करीत त्याला जावं लागतं, वैराग्य तीव्र असावं लागतं. आणि ते सगळ्यांना त्या ठिकाणी जमत नाही, म्हणून बहुतेक माणसं तिथपर्यंत पोचत नाहीत, मागे येतात आणि त्या संकटांनी त्यांना मागे आणलेलं असतं. परंतु प्राय लोकांची अशीच भावना की त्याच मार्गाने मुक्तीला जावं लागतं. आणि त्याच्या सापेक्ष बघितलं तर ज्याला ते जमत नाही, ज्याला प्रपंचही नीट जमत नाही आणि ज्याला मुक्तीचे साधनही जमत नाही, त्याने आपलं पताका घेतलं आणि चालले पंढरपूरला आणि दुसरं काही येतच नाही हो. इतकी तिरस्कारानं वारकरी वैष्णवाकडे, पंढरीला जाणाऱ्या वैष्णवाकडे पाहण्याची वृत्ती बहुतेक माणसांची अशी तिरस्काराची वृत्ती असते. त्या तिरस्काराच्या वृत्तीला तुकाराम महाराज आजच्या या वचनाने जबरदस्त फटका देण्याचा प्रयास करतात, यशस्वी फटका आहे. का रे, तुम्ही पंढरीला जाणाऱ्याला सामान्य समजू नका. का सामान्य समजू नका? की मुक्तीची साधन करणाऱ्या लोकांना अनेक संकटाला तोंड देऊन ते साधन साध्य होईल की नाही शंका आहे. पण पंढरीची वाट नुसती धरली की त्याला तो मुक्तीच्या संकटातून सुटला. बिना संकटाची मुक्ती त्याच्याकरता माळ घालायला तयार होते. तिकडे कसं होतं हे पाहू आपण. 4 चरणाचा छोटासा अभंग. पण कसं घडतंय हे, कसं घडतं म्हणजे मुक्तीला जाण्याकरता हा निघायला आणि त्याला मुक्ती मिळेल या वैराग्याच्या मार्गानं, असं त्यालाही वाटतं, दुसऱ्याला वाटतं, पण शक्यता नाही. 1000 संकटं मध्ये आणि पंढरीला जाणाऱ्याला काहीच कळत नाही. अशा प्रकारचं वाटणाऱ्या लोकांनी जर पाहिलं तर तो मुक्तीपर्यंत नेमका पूर्ण पोचलेला असतो. मुक्तीची त्याची तयारी झाली असते, काहीच संकट नाही, त्याला सरळ रस्ता असतो. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमछंद छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलं पंढरी पेठ. तुम्ही संत माय, असं गोड वर्णन केलं आहे.
एकाच चरणाचा आपल्याला खूप विस्तार करायचा नाही, कारण सगळ्या अभंगाचं थोडं थोडं पाहायचं आहे. त्या मुक्तीचं संकट हे पंढरीच्या वाटेला चालताना लागत नाही, सहज होते ती मुक्ती. तुकाराम महाराजांनी एक अलौकिक आपल्याला माहिती दिली आहे किंवा एक ज्ञान दिलं आहे एक प्रकारचं. म्हणून प्रत्येक माणसानं पंढरीची वारी केली पाहिजे. कमीत कमी आल्यानं संसारात दारे पंढरपूरला एकदा तरी तो सोयरा जाऊन पहा. एकदा तरी त्या पंढरीच्या मातीला आपल्या शरीराचा संबंध येऊ द्या. एकदा तरी चंद्रभागेच्या पवित्र स्नानानं स्नान करून आपलं पाप कसं जातं ते बघा. एकदा तरी त्या पांडुरंगाच्या त्या नगरीला, त्या प्रेमनगरीला, त्या भावनगरीला, त्या ध्यान नगरीला प्रदक्षिणा घालून पहा. एकदा तरी महाद्वारासमोर जाऊन कान धरून नाचा. आणि एकदा तरी तो वैकुंठीचा सोयरा तिथून तुमच्या आमच्यासाठी आलाय, त्याला डोळे भरून अत्यंत आदरानं पहा की आम्ही तर फार जवळून आलो देवा तुझ्याकडे, आणि मनुष्यदेह तू दिला म्हणून आलो. तुझ्यासाठी आम्ही फक्त 100-200 किलोमीटर आलो, पण आमच्यासाठी तू किती लांबून आलास. तुझ्यासाठी तरी आम्ही फक्त पायावर डोकं ठेवून एखादा दिवस राहून परत जाणार आहोत. आमच्या प्रपंच आम्हाला सोडत नाही, पण तू मात्र तिथून आला, त्या वैकुंठाचं वैभव सोडून आला. इथे आला तरी ते द्वारकेचं वैभव सोडून आला, आणि इथं राहिला तरी रुक्मिणी मातेला मागे बसवलं, उभं राहायला केलं, आणि मग तू इथे उभं राहिलास केवळ आमच्याकरता. आम्ही तुझ्याकरता काय करतो? काहीच करत नाही, आणि तू आमच्याकरता इतकं करतोस. त्याला कृतज्ञपणे अंतःकरणात ठेवून, प्रपंचाला बाजूला ठेवून, जे विरक्त होऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अशा गजरात पंढरीच्या वाटेने चालतात. अरे एक एक पाऊल एक एक यज्ञ ठरतो त्यांचा एक एक श्वास परमेश्वराला ऋणी करून ठेवतो. त्यांचं एक एक नाम भगवंताला, आणि त्या ठिकाणी आपल्या ऋणात घेत किंबहुना अनंत जन्माची दोष नाहीच करणार असतं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर असं म्हटलं. म्हणून पंढरीची धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीची. मुक्ती त्याला सहज आहे. हाती नाम मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अशी गोष्ट आहे. म्हणून मुक्ती सहज ज्याने मिळते अशा प्रकारची पंढरीची वाट आहे. सहज मुक्ती कशी मिळते तर त्याची उपपत्ती एक सुंदर उपपत्ती आहे की वैराग्याच्या मार्गानं मुक्तीकडे जाताना जे देव अडचण करतात, प्रतिबंध करतात, कारण ते देवाचं काम असं थोडंसं भूतासारखं असतं. भूत जसं त्याच्या उहारीत सापडलं की त्याला लागतं, त्याप्रमाणे एखादा माणूस तपश्चर्या करायला लागला, एखादा माणूस वैराग्यवान झाला, एखाद्याने प्रपंच सोडला, एखादा ब्रह्मचारी राहिला आणि थोडं साधन करायला लागलं की देवाला तिकडे इंडिकेटर लागतं. देवाला तिकडं बरं वाटत नाही की कदाचित हा माझं पद घेईल, कदाचित माझं पद घेईल, कदाचित माझं पद घेईल. म्हणून देव अप्सरांना पाठवतात, म्हणून देव सिद्धींना पाठवतात, म्हणून देव स्वतः येतात. काय होऊन येतात? शत्रू होऊन येतात. शत्रू होऊन म्हणजे वैराग्याच्या तिकडे इतके संकट आहे, इकडे संकटच नाही. धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. हे का आहे तर त्याची उपपत्ती अशी आहे की जे देव वैराग्यानं मुक्तीकडे जाणाऱ्याला शत्रू होऊन प्रतिबंध करतात, त्यांचं पद घेतील असं वाटल्यामुळे तेच देव पंढरीची वाट धरलेल्या लोकांना शत्रू होऊन येत नाहीत, तर येतात साधक होऊन येतात, पाया पडायला येतात. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज म्हणते वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साह. देव पदे वंदू येती. कोण देव? इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती अशी गोष्ट आहे. ते वंदन करायला येतात. म्हणजे आपल्याला आपण जसं वारकऱ्याला पाया पडतो, एकमेकांच्या पाया पडतो, पंढरीहून आल्यावर आपण त्याचं दर्शन घेतो, त्याप्रमाणे देवही त्याला वंदन करायला येतात. इंद्र, वरुण, कुबेर, यम, अश्विनी कुमार इत्यादी जे देव आहेत ते वारकऱ्याला वंदन करायला येतात. ही गोष्ट आपल्याला माहीत नसेल,
पण आपल्याला त्याचं अप्रमाण मानण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणताय तिथं वंदू येती पदे, हां, त्या आनंदे उत्साहे देव येती वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. ते वंदन करायला येतात. मग सांगा, संकट करणारा माणूस वंदन केला. त्या मागे राम मंदिराचं अभियान चालू होतं आणि सगळे कारसेवक अयोध्येला जात होते आणि जिथे तिथे त्या सरकारनं त्यावेळेला त्याने जाऊ नये म्हणून त्यांच्यावर संकट उभे केले होते. जास्त बोलत नाही, पण त्या संकटातूनही ते जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि अनेक वेळा जंगलातून त्यांना जावं लागत होतं. तर जंगलात आल्यानंतर लोकांना लुटणारे जे लूटमार करणारे लोक होते, ते लुटमार करणारे लोक यांना अनुकूल होऊन यांनीच रस्ता दाखवला आणि त्यांना खाय प्यायला दिलं रस्ता. असे किस्से आहेत, असे इतिहास आहे. भगवान रामचंद्रांच्या भावनेनं दरोडेखोरही शांतीला प्राप्त होऊन लुटण्याचं काम सोडून जंगलातून चुकलेल्या कारसेवकांना बरोबर नेऊन सोडित होते आणि त्यांच्या अडचणी दूर करीत होते. त्यांना मुक्काम करावा लागला, त्यांना जेवावं लागलं, त्यांना विश्रांती घ्यावं लागली. काय हे काय आहे? म्हणून जे दरोडेखोर दुसऱ्याला मारतात किंवा लुटतात ते यांना सहाय्य करतात, हे जसं आहे. अजून खूप लांबचं उदाहरण सांगतो आपल्याला. रामचंद्र पुढे वनवासात गेले. रामचंद्र प्रभू आणि भरत जेव्हा चालले मागे त्यांना भेटायला, त्यावेळेला पुन्हा देवाचं पोटात दुखायला लागलं की आता भरत जाईल, मग रामाला परत येईल, मग राम राज्यावर बसतील, मग रावण मरायचा राहील, आपण त्याच्या आधी तसेच राहू, मग काय करावं. मग मिटिंग घेतली एक देवाने, रामायणात वर्णन. त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला बोलावून की काहीतरी आता भरताला अडचण करा, भरताला तिथे न पोचेल असं करा. म्हणजे त्यावेळेस भारतात जे सरकार होतं त्याने जी भूमिका घेतली होती ती भूमिका ब्रह्मदेवाला विचारू लागली की काय यांना संकट करा, नाही तर यांना मारून टाका रस्त्यात, काहीतरी काय करायचं ते करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने म्हटलं असा मूर्खपणा कधीही करू नका, कारण रामचंद्रांनी आपल्यासाठी अवतार घेतलाय, ते चाललेत, हा उगीच काहीतरी तर्क करू नका, भरताला जायचं जाऊ द्या. त्याचं कारण आहे की रामचंद्रांना अडचण केली जायला तर ते समजू शकतात, क्षमा करू शकतात, पण तुम्ही जर रामाच्या भक्ताला म्हणजे भरताला जर अडचण केली तर राम कधी क्षमा करणार नाही. रावणाच्या आधी तेच तुमचा नाश करतील. म्हणून तुम्ही उलट हे करा. सूर्यनारायणाला सांगितलं की जास्त ताप देऊ नकोस भरताला, मेघाला सांगितलं की त्याच्या आड येऊन तुम्ही त्याला छोट्या आणि त्या ठिकाणी रिमझिम पाऊस पाडा, थोडा असं शावर चालल्यासारखं. पृथ्वीला सांगितलं तो मृदू बन, लोण्यासारखी बन. पृथ्वी लोण्यासारखी बनली होती. भरताला जाण्याकरता सगळ्या देवतांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून देवांची मसलत बाजूला सारून त्याला अनुकूलता केली होती. ही गोष्ट जशी तिथे आहे, जसं आता मी कारसेवकाचं आपल्याला सांगितलं, त्याचप्रमाणे जे देव वैराग्याच्या मार्गानं मुक्तीकडे चालत असताना प्रतिबंध करतात, अडचण करतात, त्याची साधना खाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, ते देव आता या ठिकाणी वैष्णवाला पंढरीची वाट धरली. जसं व्याकरणाचा अभ्यास करायला लागला की त्याला वैयाकरणी म्हणतात, अशी गोष्ट आहे. कीर्तनाचा अभ्यास केला की श्रद्धाळू लोक त्याला महाराज म्हणायला लागतात. काही नका काही नाही, पण म्हणायला लागते, श्रद्धा एक प्रकारची. त्याप्रमाणे पंढरीची वाट धरली की तिकडं मुक्तीच्या वाटेला संकट आणणारे देव तिकडे वंदन करायला येतात. काय आहे याच्यात एकच गोष्ट आहे. यात एक गोष्ट आहे की पंढरीनाथ परमात्मा हा देवांचा देव आहे. सगळ्या देवांचा परमात्मा देव आहे. त्याला प्रसन्न करण्याकरता हे देव लालायित असतात. मग ते त्याच्याकडे वैकुंठाला वगैरे जातात. पण वैकुंठात देव बिझी असतो. मग पंढरपूरला देव आला हे तेव्हा ज्यांना कळलं, त्या देवांना त्यावेळेला देव इथे यायला लागले.
आणि अगदी काकडा भजन आपण म्हणतो त्यात सगळं वर्णन आहे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे जोडून हात. इतक्या देवांची विमानं, देव उभे हात जोडून दोन्ही तर्फा मध्ये रस्ता, पंढरपूरच्या स्नान करण्याच्या लोकांना यायला, अशा प्रकारचं वर्णन आहे. रोज सकाळी देव येतात पंढरपूरला. आपल्याला दिसत नसतील, नसू द्या, तर तिथे येतात. आणि त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी जसं आईला प्रसन्न करायचं असलं तर तिच्या पोराच्या हातात 2 रुपये खायला द्यायचे, त्याला जवळ घ्यायचं, त्याचा मुका घ्यायचा, त्याचा लाड करायचा, त्याला खाऊला पैसे द्यायचे. त्याच्या आईला खुश व्हायला काहीच करावं लागत. त्याप्रमाणे पंढरीनाथाला प्रसन्न करण्यासाठी हे देव, कारण त्यांना माहिती आहे तिकडचे वैराग्यवान जसे आमचं पद घेतील वाटतं, तसं पंढरीची वारी करणारे आमचं पद घेतील असं नाही वाटत त्यांना. त्याचं कारण त्यांनी घरचं पद सोडून दिलं आहे. काय आता पंढरी रायासाठी ते चालले, ते भक्त आहेत. म्हणून देव कशा करता, तर त्यांना शंकाच येत नाही की आपल्या पदाकडे येतील म्हणून. एक. आणि दुसरी गोष्ट, पंढरीनाथाला प्रसन्न करण्यासाठी ते वैकुंठाला जाणं अवघड होतं म्हणून इकडे त्यांना सोपं झालं म्हणून इकडे रोगी येतात. आणि इथे याला प्रसन्न करण्यासाठी याच्या वारकऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, यांना नमस्कार केला पाहिजे, ही ट्रिक त्यांना साधलेली असते म्हणून ते वंदन करायला येतात. सोपी सरळ साधी गोष्ट आहे. म्हणून देवांचं संकट वैराग्याच्या मार्गाने मुक्तीकडे जाणाऱ्यासाठी आहे. पंढरीची वाट धरून पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्याला मुक्तीचं संकट नाही. याचं अजून एक उक्ती आहे की भुक्तिमुक्तीचा दाता पंढरपूर निवासीच आहे. भुक्तिमुक्ती जयाच्या कामारी, रिद्धिसिद्धी ओळगती द्वारी, सुदर्शन घरटी करी, काळ कापे दुरी धाकेत, या पंढरपूरचं वर्णन आहे. भुक्तिमुक्ती त्याच्याजवळ आहे. आणि आपण जर त्याच्यावर जीव टाकून पायी त्याच्याकडे चाललो त्याला भेटायला, तर तो आपल्याला मुक्तीला कमी करणार नाही ना, म्हणून मुक्तीचं संकट नाही. अशा 2-3 प्रकारानं आपल्याला चिंतन करता येतं. तर वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. हे ज्या आनंदानं, ज्या उत्साहानं पंढरीनाथाकडे चाललेले असतात, कोण? पंढरीची वाट धरणारे. आणि पंढरीनाथ त्यांची ज्या आनंदानं, ज्या उत्साहानं वाट पाहत असतो, त्याच आनंदानं, त्याच उत्साहानं देव यांचं वंदन करायला येतात, यांच्या पदाचं वंदन करायला येतं. सूक्ष्म विचार करून तुकाराम महाराजांनी लिहिले, बंधू येते देवपदे. अजून काय? पदे म्हणजे यांचे चरण, वंदन करायला देव येतात, हा एक अर्थ. दुसरा एक अर्थ आहे की देवाची जी पदं आहेत, इंद्राचं इंद्रपद, वरुणाचं वरुणपद, हे जे आहेत ना, ती पदही यांना वंदन करतात. वंदन करतात म्हणजे हे आता परमेश्वराचे जर लाडके झाले तर हे आमच्या पदावर यांनी यावं, यांचे पाय आमच्या गादीला लागावेत, असं त्या इंद्रपदाला वाटतं. इंद्र आला म्हणजे इंद्रपदच आलं ना. आपल्या घरी एखादे कलेक्टर आले, जिल्हाधिकारी आले, माणूसच असतो, दुसरं काय असतं? माणूस असतो पण त्या पदावर असतो म्हणून त्याचा मान वेगळा असतो. त्याप्रमाणे इंद्राचं पद भूषवणारा इंद्र, सगळ्या जीवांना तुच्छ मानणारा इंद्र, पण आपल्या पदाचा अभिमान बाजूला ठेवून येतो, त्या अर्थी ते पद यांना शरण येतं, असा भाव त्याच्यातून निघतो. म्हणून वंदू येती देवपदे, देवतांची पदे. देव मनुष्य स्थावर या नाम जगडंबर, ही गोष्ट आहे. तर जीव आहेत, मृत्यू लोकातले जे जीव आहेत ते एक साधारण हलके आहेत, आणि देव लोक तो उच्च लोक आहे. तिथे जाण्याकरता पुण्य करावं लागतं, तिथलं आयुष्य मोठं असतं याच्यापेक्षा, तिथं अमृत प्यायला मिळतं, तिथले भोग, तिथल्या अप्सरा, सगळं, चिंतामणीच्या सडका, कल्पतरूंची नंदनवनं वगैरे सगळंच वर्णन आहे ना, आपण ऐकतो नेहमी, करायचं कारण नाही. मृत्यू लोकातल्या वैभवापेक्षा स्वर्गातलं वैभव जास्त असतं. तिथले अधिकारी देव आहेत, आणि ते देव आपलं उच्च पद सोडून या मृत्यू लोकात खालच्या पदात असलेल्या जीवांच्या समूहात येतात आणि वारकऱ्यांना नमस्कार करतात. याचा अर्थ असा की मृत्यू लोकात राहणारा एक मनुष्य देहधारी जीव म्हणून हा मनुष्य आहे,
पण हा वारकरी असल्यामुळे भगवंताचा प्रिय आहे आणि भगवंताचा प्रिय असल्यामुळे राहायला खाली असला तरी मानाला त्यांच्यापेक्षा वर आहे, म्हणून ते त्याचं वंदन करायला येतात. अशी आणखी एक उपपत्ती आपल्याला सापडते. म्हणून त्या आनंदे उत्साहे आनंदाने उत्साहाने येतात. तर वारकऱ्याचं प्रेम देवावर आहे, देवाचं प्रेम वारकऱ्यावर आहे, मुक्ती देवाजवळ आहे आणि देवांना शंका नाही की आमचं पद घेईल. आणि पंढरीनाथाला प्रसन्न करण्यासाठी ते वैष्णवांना नमस्कार करतात. इथपर्यंत आपण चिंतन केलं. पण त्यांचा अजून महिमा कसा काय काय असतो, त्यांचा इतकाच महिमा आहे का? इतका महिमा नाही आहे, याच्याही पलीकडे आहे. याच्याही पलीकडे आहे की जे चालताना, जे तिथं आल्यावर चालतानाही पण नुसतं चालत नाही जातात. धरिता पंढरीची वाट, पडशी खांद्यावर घेतली, गरुड टकेयाचे भार घेतले, निरनिराळे गोपीचंदन लावला, माळगळ्यात घातलेलीच असते. सगळ्यांना विचारून निघाले. रामकृष्ण हरी भगवंताचं नाम घेतले. हळूहळू चालतात. काही मागं पाहतात, लोक वाटे लावायला आले असतात. आणि मग ते लोक मागे गेल्यानंतर जेव्हा रस्ता, आता पूर्वी पायी जाण्याचं जाणाऱ्याचं वर्णन नाही बरं काय, गाडीनं जाणाऱ्याचं नाही. तर ज्या वेळेला पायी चालतात त्यावेळेला एकांतात आल्यावर मग मग नामस्मरणात ते राखतात. आणि मग ते म्हणतात, नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया, सुख देईल विसावा. पंढरपूरला जायचंय, त्याच्याकडून सुख आणि विसावा घ्यायचा आहे. मग त्याचं करीत असताना असं पडलेला चेहरा करून, डोळे असे मिचमिचे करून, गोरामोरा चेहरा करून जाते, आता काय करावं, घामाला, असं नाही आहे. वारकऱ्यांना उत्साह असतो खूप. आळंदी पंढरीच्या वारीत आपण गेला असाल तर पहा, किंवा टी व्हीवर आपण पाहिला असेल, इतका प्रचंड उत्साह असतो की वृद्ध होती तरुणे रे, म्हातारपण, रोग सगळं पळून जातं, तिथं काहीच नाही राहत. त्या आनंदे उत्साहे म्हटलं ना, वंदुईची देवपदी, त्या आनंदे उत्साहे. तो आनंद उत्साह त्याला नाचत नेतो. नाचत जाऊ त्याच्या गावारी, किंवा नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, अशा प्रकारचा ते उत्साह असतो. आणि त्या उत्साहात दाटून आलेलं प्रेम असतं. आणि त्या प्रेमात त्यांच्या हृदयात प्रगट झालेला परमात्मा असतो. आपण सुदामजीचं चरित्र पाहिलं असेल, ऐकलं असेल तर बघा. द्वारकेला निघाल्यापासून भगवान त्यांना सांभाळतो. एकीकडे हृदयात प्रगट होतो, एकीकडे प्रेरणा देतो, एकीकडे मुरली मनोहर नावाच्या एका व्यापाऱ्याच्या दृष्टीने त्यांना भेटतो आणि त्यांची व्यवस्था करतो. अशी गोष्ट. त्याप्रमाणे रस्त्यानं सांभाळीत हृदयात प्रगट होतो आणि आनंदानंद उत्साहाच्या रूपानं प्रगट होऊन तोच उत्साहाची प्रेरणा देतो. आणि मग आनंद कल्लोळ उमटतो आणि नाचत नाचत त्याच्या गावाला त्या ठिकाणी जाण्याकरता वारकरी असं खेळिया वगैरे अशा प्रकारचा अभंग म्हणत निघतात. जसा परमात्मा प्रेम देतो, उत्साह देतो, तसे या अभंगही प्रेम देतात. हेच अभंग आपण उगीच बसून शांतपणे म्हणतो, आपलं पिठी तबला पखवाज घेऊन, ठीक आहे, चांगलं आहे ते पण. परंतु पंढरीच्या वाटेनं जाताना, पंढरीनाथाच्या ओढीनं जाताना, प्रपंचाला सगळा माग सोडून जाताना, प्रपंचाच्या चिंतनाचा मागमूस अंतःकरणात नसताना हे अभंग जेव्हा गावेत ना, आणि ते उच्च स्वरात गावेत, चांगलं आपल्याला राग तालाचं गाणं असलं तर उत्तमच, नसलं तर जसं येईल तसं. ज्यावेळेला आपण उच्च स्वरात गाऊ लागतो त्यावेळेला अंतःकरणाची अवस्था जी होते ते त्या ठिकाणी देवाचं वैकुंठ किंवा पंढरपूरच असतं, दुसरं बघण्याची गरज नाही. आणि अशा वेळेस त्यांचं हृदय पवित्र असतं, त्यांची मन, त्यांची बुद्धी पवित्र असते. इतकंच काय, त्यांची इंद्रिय पवित्र असतात, इतकंच काय त्यांचं शरीर पवित्र असतं, आणि इतकंच काय पण त्या शरीरानं नाचताना उडणारे जे धुळीचे कण आहेत ते अत्यंत पवित्र असतात. की त्या रजकणाची धूळ अंगाला कपाळाला लावावी याची देव इच्छा करतात. म्हणून वंदू येती देवपदी. इकडं पुन्हा तिकडून इकडं लागतं. तिसऱ्या चरणात म्हणतात, नृत्य छंदे उडती रज, ते सहज चालते. चालता चालता सहज आणि नाचता नाचता दोन्ही वेळेला. पहिले काही डांबरी रोड नव्हते,
सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते. मग काय होतं, रस्ते होते सारे मातीचे. मातीच्या रस्त्याने चालायचं. चालता चालता दणदण चालायला लागल्यावर त्या वेगात चालावं लागायचं. चालता नाही, माती मागे उडते आणि नाचताना तर उडतेच, म्हणायचं कामच नाही. कीर्तनात जर संत नाचू लागले वारकरी, आता खाली सगळी बिछाईत टाकलेली असते, आता गोष्ट सोडून द्या, कमी उडतात. पण ज्या वेळेला खाली मातीच्या याच्यात जर उडायला लागलं तर सगळीकडे धूळ उडते. आणि त्याच्या माणसाला फुंकून बसणारे धूळ फार आहे तिथे, आम्हाला एलर्जी आहे त्याची, घरात बसावं, जाऊच नका कुठे. तर ती जी धूळ उडते, ती धूळ सगळ्या श्रोत्यांच्या अंगावर, नाकात थोडीफार अशा प्रकारची जाते. पण त्या धुळीचा महिमा असा असतो की अनंत जन्माचं पाप त्या ठिकाणी निघून जातं, पार तडी पार जातं. अंघ्री रेणू ज्यांचा उद्धरितो पतिता, अंघ्री रेणू ज्यांचा उद्धरितो पतिता, प्राकृता वाणी केली वाणू हरिभक्ता. का प्राकृता वाणी केवी वाणू हरिभक्ता, संत म्हणतात. अंघ्री पतिताला उद्धरतो, त्यांचे पाप सगळे जातं. गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजरी, तेथे करीन आंघोळी, उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. सगळी तीर्थ, सगळी पर्व तिथे येतात. आणि ते पर्व तीर्थ तिथे येऊन हजारो लोकांच्या, खळ लोकांच्या, परमपापी असलेल्या लोकांचे पापपाप धुवून स्वच्छ करतात. अशी जी प्रक्रिया आहे उडे चरण रज धुळी, ही प्रक्रिया जगामध्ये कुठल्याही साधनेची ताकद नाही. आपलं करंट पण दुर्दैव असतं की आपला विश्वास त्याच्यावर बसत नसतो, पण विश्वास ठेवला पाहिजे. अगदी भगवद्गीता सांगे, कीर्तना काय, सततम कीर्तयंतो माम यजंतश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नावाची नाही पापाची, यमदमा वगैरे सगळं आपण बघून घ्या. ऐसे माझे नाम घोषे, नाहीची करती विश्वांची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदीप भरले. यमाला गिऱ्हाईक मिळत नाही, काही मिळत नाही, विकारांचं काही चालत नाही, मागच्या पापाचा धुवा उडून जातो पार. अशा प्रकारची शक्ती त्यांच्या चरणरजात आहे. इतकंच नाही, ज्या देवाकडे जातात तो देवही याची इच्छा करतो. हे देव तर पदेवंदन करण्याला येतात, ब्रह्मदेवाधिक इंद्र पदवंदन करण्याला येतात. श्रीमद भागवताच्या 12 स्कंदात एक प्रसंग आहे. मार्कंडेयांचं आणि भगवान शंकरांचं वर्णन आहे. भगवंतानं मार्कंडेयाला माया दाखवली आणि पुन्हा आपलं स्वरूप दाखवून त्यांना शांत केलं. त्यावेळेस ते अत्यंत आनंदी उत्साही झाले आणि भगवंताचं शांतपणे चिंतन करीत होते. शंकर पार्वतींचं विमान भरून चाललं होतं. पार्वतीने पाहिलं की मार्कंडे आहेत, हे वैष्णव आहेत, हे भगवंताचे भक्त आहेत. भगवंताने माया दाखवली, पण आता त्यांची अवस्था बघा, आपण त्यांच्यावर अनुग्रह करा. भगवान म्हणाले, पार्वती मला हीच अडचण आहे, मला त्यांना भेटावं वाटतं, पण त्यांना देऊ काय? अरे त्याने मोक्षही तुच्छ, मोक्षपदे तुच्छ केली, या कारणे आम्हा जन्मोजन्मे आम्हा जन्म घेणे असं म्हटलं. हे काहीच घेत नाही, काय देऊ त्यांना? पण तू म्हणतेस तर चल आपण भेटू त्यांना. कारण अशा वैष्णवांचा, अशा वारकऱ्यांचा, अशा वैष्णवांचा, असा हरिभक्ताचा सहवास करणं भगवान शंकर आणि भगवान विष्णू पण सोडत नाही. त्यावेळेला ते गेले, ते समाधीस्थ होते. त्यांच्या सुषुम्नेत प्रवेश करून त्यांना जागरूक केलं, त्यांनी पूजा केली. त्यावेळेला भगवान शंकरांचे उद्गार आहेत की आपल्यासारखे महानुभाव की ज्यांच्या चरण रजत एवढी ताकद आहे, तर मी भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव हे सगळेजण त्यांच्या पायाची धूळ वंदन करतो, त्यांचा सहवास महत्त्वाचा मानतो. हे भगवान शंकरांचे उद्गार आहेत. भगवान विष्णूंचेही असेच उद्गार आहेत. भगवान विष्णूंचे काय उद्गार आहेत?
भगवान विष्णू म्हणतात निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम. ही 5 लक्षणं ज्याच्याजवळ आहेत, जे निर्वैर आहेत, हे वैष्णवाचंच लक्षण आहे ना. वैष्णवाला वैर कुठं करायचं? तो निरपेक्ष असतो, कशाची अपेक्षा नाही कोणाकडे. निरपेक्ष मुनिम, ते मननशील असतात, त्यांची शांती न ढळते, म्हणजे ते शांत असतात. निरपेक्ष मुनी शांतम. अजून निर्वैरम, वैरहित असतात. आणि समदर्शनम, सगळ्या ठिकाणी भगवंताला पाहणारे असतात. ही 5 लक्षणं ज्यांची आहेत त्यांच्या मी जवळ जातो, मी लालायित असतो, त्यांच्या मागे मागे जातो आणि काय करतो? अनुव्रजाम्यहं नित्यम, नित्यम अहम अनुव्रजामी, अनुव्रजाम्यहं नित्यम पूये टंघ्री रेणुभी. त्यांच्या पायाच्या उडलेल्या धुळीनं मी परमात्मा पवित्र होईन असं मला वाटतं, म्हणून त्याची मी अपेक्षा करीत त्यांच्या मागे मागे चालतो. नामयाचे पाठी चाले केचिराज, लागावया रज चरणीचे. आणि चरणीचे रज वंदी शूळ पाणी असं म्हटलं. तर शंकर भगवान आणि विष्णू भगवान असं म्हणतात. ब्रह्मदेवाचं काय? ब्रह्मदेवाचं तर वेगळंच आहे सगळं. ब्रह्मदेवानं जेव्हा भगवंताची परीक्षा पाहण्याकरता स्वतः ब्रह्म होऊन वासरं आणि गायी नेल्या, वासरं आणि गोपाळ ब्रह्मलोकाला नेली आणि भगवंताला समजलं बरं का. काय? ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे आकळ धरी येली असं म्हणलं. तर भगवंतानं काय केलं? यावत वत्स काल्पक वपू, सगळ्या वासरांची रूपं घेतली, सगळ्या गोपाळांची रूपं घेतली. त्यांच्या काठ्या, त्यांच्या बासऱ्या, त्यांच्या शिदोऱ्या, त्यांचे मोरपीस, त्यांच्या टोप्या, सगळं भगवान बनले. सर्व विष्णुमयम गिरोंगवदजः सर्वस्वरूपो बभौ वर्णन. सगळे भगवान बनले. आणि ब्रह्मदेव पाहायला आले तेव्हा त्यांना एक वेगळंच दिसलं की गाई गोपाळ तसेच आहेत, गोपाळ आहेत, वासरं आहेत, भगवान त्यांच्यात आनंदानं राहतात असं दिसलं. ब्रह्मदेव चक्रावून गेले. तिथले खरे का इथले खरे? तिथे जाऊन पाहतात ते तिथे आहे, तिथे आहे, काही कळेना. मग थोड्या वेळाने दृश्य बदललं. काय बदललं? की सगळे जे गोपाळ आहेत त्यातलं कुणीच नाही, फक्त एकटेच भगवान आहेत. आणि वेडे होऊन ते शोधतात, माझा श्रीदामा कुठे आहे, माझा पेंद्या कुठे आहे, माझा तनसुका मनसुका कुठे आहे, माझी गंगी कुठे आहे, माझी पद्मगंगी कुठे आहे, माझे वासराचे गायीचे बछडे कुठे गेले, असं करतात. आणि तिसरं दृश्य दिसलं, ते अलौकिक होतं, ते अतिशय अलौकिक होतं. ते असं होतं की अनंत ब्रह्मांडातले अनेक ब्रह्मदेव भगवंताच्या भोवती त्याची सेवा करतात, त्याला डोळ्यात पाणी आणून त्याची स्तुती करतायत, त्याची सेवा करतायत. हे पाहिलं तेव्हा ब्रह्मदेव चक्रावून गेले. भगवंताला सामान्य समजून ब्रह्मदेवानं आपल्या मायेचा प्रभाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं फेल गेलं. आणि भगवंताच्या मायेचा ब्रह्मदेवावर असा प्रभाव पडला की त्याला मी वैकुंठात आहे, मी ब्रह्मलोकात काय इथं आहे, मी कोण आहे, काही सुचेना, काही सुचेना. एखादं येडं पोरगं झोपेतून उठल्यावर बिरीबिरी पाहतं नुसतं, त्याला काही कळत नाही, असं ब्रह्मदेवाचं. त्यावेळेला ब्रह्मदेवाला त्याचे सवंगडे जे दिसतात ते देवाच्याच रूपात दिसतात. तनसुका कृष्ण, मनसुका कृष्ण, श्रीदामा कृष्ण, सगळे कृष्णच झालेले दिसतात, अशी गोष्ट. आणि जेव्हा चक्रावून गेले ब्रह्मदेव, दिग्मूढ अशा प्रकारचे झाले, तेव्हा भगवंताला दया आली, मायेचा पडदा थोडा बाजूला केला आणि ब्रह्मदेवाला स्वतः मी ब्रह्मदेव एवढी संवेदना आली. आणि त्यावेळेला मात्र डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. शनेरथोत्थाय विमृज्य लोचने मुकुंद मुद्वीक्ष विनम्र कंदरः कृतांजलि प्रश्रयवान समाहिता सवे पथुर्गदगद येईल तेलया. थरथर थरथर कापू लागले, डोळ्यातून अश्रू गळू लागले.
आणि आपले चारही मस्तक वाकून चार मुकुटाची टोकं भगवंताच्या पायावर त्या ठिकाणी टेकवली. साष्टांग लोटांगण घातलं ब्रह्मदेवाने. बराच वेळ पडून राहिले, उठले, डोळे पुसले आणि ब्रह्मदेवानं अतिशय दिव्य अशी भगवंताची प्रेममय स्तुती केली. त्या प्रेममय स्तुतीत सांगितलं की इतकं मोठं तुमचं ऐश्वर आहे, आमच्यासारखे पामर काय जाणू शकतात. आणि हे जे गोपाळ आहेत, हे गोपाळ सुद्धा तुमचंच रूप आहे. अहो भाग्यम नंद गोप व्रजोकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. पूर्ण ब्रह्म सनातन परमात्मा ज्यांचा मित्र आहे, ज्यांच्या रूपानं नटलेला आहे, अशा प्रकारच्या यांच्यामुळे आज मला आपलं दर्शन अशा प्रकारचं झालं आहे. त्यावेळेला देवाचा देव असलेले ब्रह्मदेव या वारकरी वैष्णवांचे, भगवंताला प्रिय असलेल्या डिंगर असलेल्या वैष्णवांचे वारकऱ्याच्या पायाला वंदन करतात. म्हणून वंदू येते देवपदे. तर त्या देवपदाचं वर्णन आत्ता सांगितल्याप्रमाणे नृत्य छंदे उडती रज, ते सहज चालता. तर जे सहज चालताना आणि नृत्य करताना उडतात, त्या रजाची इच्छा सगळं जग करतं. म्हणजे ते रज उडल्यानंतर कीर्तनात कितीतरी पापी उद्धार होतात, हे जग इच्छा करतं. ब्रह्मदेव इच्छा करतो, आता वर्णन सांगितलं. शंकरांचं मार्कंडेयांचं वर्णन सांगितलं. आणि विष्णू भगवानही त्यंघ्री रेणू भी म्हणून सांगतो. ह्या वैष्णवांच्या रजाची इतकी महती सगळे वर्णन करतात. आता सांगा त्याला मुक्ती काय जड आहे काय, कशी मिळेल, का केव्हाही मिळेल. तो का म्हणे गरुड टके वैष्णव निके संभ्रम. ते नाचताना जे जातात ते गरुड टके म्हणे, गरुडाच्या चिन्हांनी युक्त असलेल्या ज्या त्यांच्या पताका असतात ते गरुड टके. खाली हे नाचत असतात, वरचे गरुड टके नाचत असतात. अशी मागे ती पताका लावलेली असते. हे नाचायला लागले, ते नाचतात. ते नाचायला लागल्यावर त्या पताकाची काठी अशी नाचते, अशी. आणि ती नाचताना त्या पताकाचे फडफड त्या ठिकाणी करतात. गरुड जसा फडत्कार करीत येतो तुकाराम महाराजांना न्यायला, त्याप्रमाणे देवाला भेटायला हे अशा प्रकारचं त्यांचा गरुड, त्या गरुडावर ते बसतात, ते हे यांचा गरुड वरून भरारी मारत येत असतो. आणि हे गरुड टके वर नाचतात, खाली त्यांची धूळ उडते, हृदयात त्यांच्या प्रेम असतं, मुखात नाम असतं, भगवान लालायत असतो, असे त्या येतात. आणि असा त्यांचा संभ्रम म्हणजे मोठा उत्साहात आलेला ते उत्सवच करतात. आणि त्यांचा उत्सव असतो सतत. आपण 7 दिवस सप्ताह करतो, 8 दिवशी पेंगून पडतो, लई दमलो पड. तर अशा प्रकारचा वैष्णवनिके संभ्रम. तर काल्याच्या प्रसंगात जसं काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तर भगवंताच्या नाम, भगवंताचं नाचणं, भगवंताची भक्ती, भगवंताशी समर्पण आणि पंढरीच्या वाटेनं जात त्याला भेटायला जाणं, हा जो उत्सव असतो तो या जगात सर्वोच्च उत्सव आहे. की ज्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश इंद्रचंद्र महेंद्र हे सगळे देव आणि त्या उत्सवातला प्रसाद घेण्याकरता येत असतात. रजकणाचा अशा प्रकारची पंढरीची वारी, पंढरीचं धाम, पंढरीचं विठोबाचं नाम, विठोबाचा विग्रह, त्याचं वाट पाहणं आणि वैष्णवांनी त्याच्याकडं जाणं. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीच्या वाटेला तुम्ही पाय टाकला जाण्याकरता की तुमची मुक्ती तुम्हाला सुखकर होते. परमात्मा तुमची वाट पाहतो. देव आणि देवाची पदं, तुमची पदं वंदन करायला त्या ठिकाणी येतात. म्हणून सगळ्या जनतेला हाकारून तुकाराम महाराज सांगतात की एवढं मोठं वैकुंठ साक्षात जर पंढरीला आलं आहे तर तुम्ही याची वाट चुकू नका, त्याची वाट वाकडी करू नका, दुसऱ्या वाटाला जाऊ नका. अवघ्या वाटा झाल्याक्षी हीच एक वाट परफेक्ट वाट आहे. या वाटेने चाला आणि चालत आनंद करीत आपली जीवनयात्रा सगळी दुःख नाहीशी करून परमेश्वराच्या प्रसन्नतेनं, लोकांच्या उद्धाराच्या साधनेतून सगळ्या देवांना आदर होईल अशा पद्धतीची ही पंढरीची वाट धरा. शेवटपर्यंत वाट म्हणजे वारी सोडू नका आणि वारी करून परमात्म्याची प्रसन्नता होऊन
सहज मुक्तीचे अधिकारी बनून आपली जीवनयात्रा सफल करा. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा भगवंताच्या, प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. तुका म्हणे गरुड टके, तुका म्हणे गरुड टके, ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम